दंडोत प्रणाम. मायबाबू, औरंगाबाद नावाचा जिल्हा आहे. आता त्याला संभाजीनगर असं नाव दिलेलं आहे. तर त्या औरंगाबाद जिल्ह्यामध्ये दौलताबाद नावाचा किल्ला आहे. तर त्या दौलताबाद किल्ल्यावर रामदेवराव यादव यांची राजधानी होती. तर त्या रामदेवराव यादव जे होते त्यांना अनेक पत्त्या होत्या, पण त्याच्यापैकी एक भाग्यवान बाई होती. तिचं नाव होतं कामायसा. तर ती कामायसा बाई, तर त्या कामायसा बाईला कडे एक ब्राह्मण होता. तो ब्राह्मण तिला वेद पुराण शास्त्र सांगायचं. त्याचं नाव होतं गोपाळ पंडित मानोबास. तर हे अतिशय विद्वान आणि महानुभाव संप्रदायाचा तो अनुयायी होता. आणि त्याला ब्रह्मविद्याशास्त्राचं ज्ञान होतं त्यांना. आणि त्यामुळं ते इतर कोणीही पुराणिकाला ऐकत नसत. आणि मग हे ते सगळ्याला आश्चर्य होईल त्याचं की हे कसं ऐकत नाही सगळ्याला. मग काय झालं, मग एक दिवशी त्या कामायसा मातेनं विचारलं अनुवासाला की तुम्ही एवढे विद्वान कसे? ते म्हणे आम्ही विद्वान आमच्या गुरुमुळं आहोत. मग कोणचे गुरु आहेत तुमचे? ते म्हणले आमचे गुरु भट्टोबा असतील. ते कुठं असतात? ते म्हणे त्या या निंब्याला असतात. तर निंब्याला मग म्हणले आम्ही जाऊ का तिथं, आम्हाला गुरु करू का तो? ते म्हणले जा. आणि मग हे ना त्या कामायसा मातेनं त्याच्या राजाला विचारलं आणि विचारून त्या एक पत्र घेतलं अनुवासाच्याकडून, त्या गोपाळ पंडिताकडून. आणि त्या लिंब्याला गेल्या आणि ह्या धर्माचा म्हणजे उपदेश घेतला आणि पुन्हा वापस राजधानीला गेले. आणि जाताना त्यांनी विचारलं की भटो मी पुन्हा येऊ का? ते भटोबास म्हणले नका येऊ, जर राजा पाठवून तर या. तर मग असं म्हणल्यानंतर त्या गेल्या आणि मग पुन्हा राजाला विचारलं असं त्यानं. तर राजाला विचारल्यानंतर त्या राजानं परवानगी दिली असेल. पुन्हा राजा आले त्या आणि आल्यानंतर त्यांची भटोबास तर त्या आश्रमात नव्हते, बाहेर फिरायला म्हणजे आठवणी जायला गेले होते. तर मग त्या तिथं गेल्या त्याला भेटायला आणि भेटल्या. आणि मग सहजच त्यांनी हात आपला एका पायाच्या अंगठ्याला लावला, अंगठ्याजवळचं बोट असतंय त्याला लावला. कारण तिथं जोडवे असतात बायाचे आणि जोडवे पडू नये म्हणून विरोधी असतात. तर त्या विरोधी पडली होती त्या बाईची. आणि मग भटोबासानं ओळखीलं की विरोधी पडली, ती सोन्याची होती. आणि मग भटोबास म्हणले जा, त्या एका चकुरीत आहे, तुमचा विश्वासू माणूस पाठवा. आणि मग ती विश्वासू माणूस पाठविला आणि ती चकोरीतून ती ह्या विरोधी आणल्यानंतर मग त्या बाईला त्याचा विस्मय झाला, फार आश्चर्य झालं. आणि मग तिने विचारलं भटो हे तुम्ही के जाणती? तर ते म्हणले आम्ही चक्रधाराचे प्रसादे हे आम्ही जाणतो. असं झालं मायबाबा. आणि मग ही दुसऱ्या भेटीमध्ये तिनं विचारलं की मी भिक्षा करू भटो, मी भिक्षा करू? ते म्हणले नाही, तुम्ही भिक्षा करू नये. का करू नये? कारण हा जो देश आहे महाराष्ट्र हा तुमच्या मालकाचा आहे, राजाचा आहे. आणि इथं महाराष्ट्रावर त्यांचं राज्य आहे. आणि आम्ही जर तुम्हाला म्हणजे त्यांच्या पत्नीला जर आम्ही भिक्षा दिली तर ते आमच्यावर क्रुद्ध होतील, रागावतील आणि आम्हाला ह्या महाराष्ट्रातून बाहेर हाकलून देतील. आणि मग आम्हाला तर हा देश विहित आणि अविहित अशा दोन गोष्टी आहेत मायबाबा. तर महाराष्ट्र हा आपल्यासाठी विहित आहे आणि महाराष्ट्राबाहेर जाणं हे अविहित आहे आपल्याला. तर त्यामुळं हा जो विहित देश आहे तो सगळा त्या राजाचा आहे आणि अविहित देशातरी आम्हाला जाऊ नये, म्हणून तुम्हाला भिक्षा करू नये. असं म्हणल्यानंतर त्या म्हणल्या जी राव मरेल, राजा मरेल म्हणे आणि मेल्यानंतर मला म्हणजे ह्याला जावं लागेल, सती जावं लागेल. आणि मग सती गेल्यानंतर मग मला तर हिंसेचं मरण येईल. तर ते म्हणले तुमचा आदिभाव चुकवा. अहो म्हणले त्या आदिभाव चुकीला तरी बी आम्हाला बळच ते त्या सरणामध्ये टाकतील. तर ते म्हणले मग जरी टाकलं त्याने तसं केलं ना तर तुम्हाला त्याचं पाप नाही, तुम्ही तुमच्या मनानं जाऊ नका, एवढंच करा. आणि मग हे ना खरंच काही दिवसाला तो रामदेवराव यादव वारले.
आणि वारल्यानंतर तिचा जो मुलगा होता तिनं बरंच सांगितलं की बाबा मी भट्टमार्गाची आहे, असं आहे तसं आहे, तो या घरचा ठोंबरा खाऊन राहील, परंतु मला असं नको करू. पण त्या राजानं ऐकलं नाही तिच्या मुलानं. ते म्हणलं धरा रे धरा रे तिला आणि द्या टाकून. आणि मग टाकून दिलं. शेवटी सावत्र आई होती ती आणि टाकून दिलं मायबाबा. आणि ती तळमळीत मेली. आणि तळमळीत मेल्यानंतर ही वार्ता लिंब्याला सभा भरली होती. सगळे भक्तजन बसलेले होतं. भट्टोबास काही प्रवचन देत होते. आणि अशा वेळेस ही गोष्ट आली. आणि आल्यानंतर मग सगळ्या गुरुकुला 500 गुरुकुलाशी दुःख झाले. हे अवघे भट्टोबाशी ऐकले. 500 गुरुकुलाशी थोर दुःख झाले. आणि मग तया तू एकी भट्टोबासा ती पुसिली. मग त्यातून एकानं भट्टोबासाला विचारलं, हा भट्टो कामायशी अशी तळमळीत चढली तरी तयाशी काय झाले? तर ती म्हणली, तर तिला काय झालं बाबा, तिची गती काय झाली? यावेळी भट्टोबासांनी धर्मवार्ता केली. भट्टोबास म्हटले, वेद आणि बोध, वेद आहे, बोध आहे, अनुसरणाची तळमळ बी आहे, परंतु अनुसरण घडलं नाही. आयसे असेल तर त्याला देहविद्या होईल, तर त्याला काय होईल? देहविद्या, एवढा फायदा होईल. पण त्याला परमेश्वर होणार नाही, देहविद्या होईल. आता हा पहिला पॉईंट. दुसरा पॉईंट काय सांगितला? आडणी अनुसरण प्रतिबंधिले तरी ईश्वर होईल. आडणी जर एखाद्याला सगळं आहे आणि त्याला अनुसरणाची तळमळ बी आहे, परंतु घरी एखादा वडील किंवा गुरु म्हणजे कसा आहे, म्हणजे बिमार आहे, प्रकृती ठीक नाही, आणि त्याची सेवा करणं त्याला गरजेचं आहे, आणि ती सेवा सोडून त्याला जाता येत नाही. तर तसं आडणी अनुसरण म्हणजे आडणी आल्यामुळं, म्हणजे अडथळा आल्यामुळं त्याचं अनुसरण प्रतिबंधलं तर त्याला डायरेक्ट ईश्वर होईल. त्याला काहीच करायची गरज नाही. त्याला परमेश्वर मृत्यूनंतर त्याला निश्चित परमेश्वर होईल. हे दुसरा पॉईंट सांगितला ना. वेद आहे, बोध आहे आणि अनुसरणाची तळमळ नाही. आणि तिसरा पॉईंट्स म्हणले ते की बोध आहे, वेद आहे, पण अनुसरणाची तळमळ नाही, तरी त्याला सृष्टीशून्य होईल. त्याला काय होईल? सृष्टीशून्य होईल. पुन्हा त्याला परमेश्वर ह्या सृष्टीत ज्ञान देणार नाही. हे झालं तिसरा पॉईंट. परंतु ते म्हणले परिबोधाचे साध्य होईल. त्यानं बोध राखीला ना त्याची साध्य होईल, आणि बोधाचे साध्य होईल, आणि बोध राखीला त्याचा तोष उरेल. आता आणि असं सांगितलं. आणि चौथी गोष्ट सांगितली त्यानं की बोध नाही, वेद आहे पण बोध नाही, आणि अनुसरणाची तळमळ आहे. अनुसरणाची तळमळ आहे तर पुत्र होऊन जन्मते. आणि ते जर वारला, अनुसरणाची तळमळ आहे, तर अनुसरण घडलं नाही कामायसासारखं, आणि कामायसासारखं अनुसरण घडलं नाही, आणि त्याचाच मृत्यू आला त्याला, तर त्याला काय होईल? त्याला पुरुष होऊन जन्मते, म्हणजे त्याला पुन संबंध होईल, आणि पुन संबंधामध्ये त्याला जन्म होईल, आणि मग तिथं ईश्वर ज्ञान देतील आणि थोर सहाय्य करून उद्धरतील. असे भट्टोबाशी कामायसावरून निवृत्तीले. बाबा हा जो निर्णय आहे, म्हणजे हा हायलाईट आहे. ह्या जे स्मृतिस्थळ नावाचा ग्रंथ आहे, त्या ग्रंथाचं हे गर्भ आहे. हा मुख्य हिस्सा आहे. हा म्हणजे मुख्य स्मृती आहे. बाबा ही स्मृती आपण लक्षात ठेवावी, हा माझा हेतू आहे. त्यामुळं मी ही स्मृती तुम्हाला म्हणजे यानं म्हणजे तुम्हाला म्हणजे त्याचा व्हिडिओ करून पाठवला, ते आपण ऐकावा अशी मी तुम्हाला नम्र विनंती करतो आणि तुमची रजा घेतो. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम, दंडोत.